वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू मरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही भुजं सान्द्रनिरामुदाभं जघननिहितपाणिं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं गञ्जनित्रं सदयधवनहतं विठ्ठलं चिन्तयामि स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवभूतिप्रणिवासिनं महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टयं दयांचे क्रियास्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे मध्वांगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तुम्ही विश्वनाथ दीनरंगमियनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी जय जय देव श्री गुरु अकल्पनाक्ष कल्पतरू ससौविद्रुमबिजप्रभु
अनावणी जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जान प्रभंजन ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नमामणे वंशी विभूषित कराणवणी वेदाभा पितांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः देवादिदेवा जगत्रयजिवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवण काही गाण्याची भक्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा तयार करण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी चारही कडव्यामध्ये पहिल्या कडव्यामध्ये महाराजांनी काल्याचं महत्त्व सांगितलं, दुसऱ्या कडव्यात काल्याचं दुर्गमत्व सांगितलं, तिसऱ्या कडव्यामध्ये काल्याचा अधिकारी सांगितला आणि चौथ्या कडव्यात काला कुठं केला त्या काल्याचं स्थान सांगितलं. अभंगावर काहीसं चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. या ठिकाणी आज ब्रह्मलीन संपत बाबांचा पादुका स्मृती सोहळा संपन्न होता. या सोहळ्याला या वर्षाला 44 वर्ष पूर्ण झालेले आहे. 1981 मध्ये हा पादुका सोहळा संपन्न झाला. प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवारी हरिभक्तीपरायण वसंत महाराज पांडव यांच्या आज्ञे ब्रह्मलीन पूजनी बापूजींच्या हस्ते या ठिकाणी ह्या पादुका स्थापन झाल्या. 1981 मध्ये 81 पासून आज 2024 पर्यंत म्हणजे 20, 40 आणि 4, 44. तसं बाबांना राहून 46 वर्ष झाले. बाबांनी जो देह समर्पित केला ब्रह्मचरणी 1979 मध्ये, पण पादुका स्थापन झाले 1981 मध्ये. म्हणून
या 44 वर्षापासून हा सोहळा अत्यंत आनंदामध्ये, कधी कधी भव्य दिवस रूपामध्ये या कार्याला, संपत बाबांच्या या सोहळ्याला अनेक दिग्गज, जगात महाराष्ट्रामध्ये जेवढी दिग्गज मंडळी असतील, जेवढी दिग्गज मंडळी असतील ती सर्व दिग्गज मंडळी या कार्याला आलेली आहे. मधुकर महाराज शेवटी झाले, माधव महाराज मगर झाले, आणि ते अगदी जवळचे हरिभक्तीपरायण काव्यतीर्थ जगन्नाथ महाराज पवारांना झाली. ही सर्व मंडळी या बाबांच्या पादुका सोहळ्याला आले. काही नंतर या सोहळ्याला आज हजर असलेले गुरुवर्य पूजनीय रामभाऊजी महाराज राऊत सुद्धा या सोहळ्याला 2 वर्ष आले. असा अत्यंत भव्य दिव्य सोहळा, आणि त्या सोहळ्याचे आपण आज सर्व मंडळी साक्षीदार आहोत. मी कीर्तन करतो म्हणजे मला जास्त पुण्य असं असाचा अर्थ नाही. आपण सर्व मंडळी गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दृष्टीते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवळी सर्वांना महाराज तोच अधिकार. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करुणी, वेश्याही सर्वांना हा प्रसाद मिळणार आहे. आपण अनेक प्रकारे बाबांचा हा पादुका महोत्सव साजरा करत आहोत. या 44 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराज अनेक बदल घडले. कधी कधी आपण हा सोहळा 8 दिवसाचा केला, कधी कधी हा सोहळा 1 दिवसीय केला, कधी कधी आपण 3 दिवसीय केला. आता बरेच वर्षापासून हा आपण 3 दिवसीय सोहळा साजरा करत आहोत. मला आनंद असा आहे की बाबांच्या संगतीमध्ये असणारे आज अनेक मंडळी आपल्या पुढं हजर आहे. हरिभक्तीपरायण इथे लक्ष्मणबाई असतील, ज्यांनी बाबांच्या कीर्तनामध्ये विनामूल्य मृदंग वाजवतात, असे हरिभक्तीपरायण जनार्दन भाऊ असतील. ही सर्व मंडळी माझी दररोज कीर्तन असतात. ती सर्व कीर्तनं माझ्यापेक्षा मंडळी लहान असते, तरुण वर्ग असतो. पण आजचं माझं कीर्तन असं आहे की आज सर्व माझ्या कुटुंबातील मंडळी हजर आहेत, आणि माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, कर्तव्याने श्रेष्ठ आहेत. म्हणून मला या कीर्तनाचा अत्यंत आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला. असा बाबांचा पादुका महोत्सव आपण अनेक वर्षांपासून साजरा करत आहोत. तो याही वर्षी आपण साजरा करत आहोत. बाबांना विनंती आहे की जीवनामध्ये अनेक हालचाली घडत असतात, अनेक सुखदुःखाची हिलकावी येत असतात. पण या हिलकाव्यांना रमवून आमच्या मनात कुठल्याच प्रकारचा विकल्प न येता बाबांनी आमच्याकडून ताण बनवून का होईना ही सेवा करून घेतली पाहिजे. नवे माझे हाती घ्यावे माझे हाती सेवा, घ्यावे माझे हाती सेवा, घ्यावे माझे हाती सेवा. हेची देवा विनवणी, हेची देवा विनवणी, घ्यावे माझे हाती सेवा, घ्यावे माझे हाती सेवा. बाबांना विनंती आमच्याकडून ही सेवा त्यांनी घेतली पाहिजे. कारण ही वैशाख शुद्ध अष्टमी, नवमी, दशमी जवळजवळ मे महिन्यात, आणि मे महिन्यात जवळजवळ 90% सर्वांना लग्नाची गडबड. आता यावर्षी नाही, शुक्रास्त असल्यामुळं म्हणून ठीक आहे. शुक्रास्तामध्ये
शुभकार्य करू नये. पण अनेक मंडळींच्या आजही पत्रिका आहेत. 25 मेचं लग्न आहे, 27 मेचं लग्न आहे. सध्या तो विषय आज नव्हता, मला इथं बोलायचा नाही. आपण सर्व श्रेष्ठ म्हणजे माझ्या पुढे तो विषय मी इथं मांडत नाही. पण शुक्रास्त असल्यामुळं लग्न तिथ्या नाही, म्हणून ठीक आहे. तर या महिन्यात मे महिन्यामध्ये अष्टमी नवमी जवळजवळ सर्वांना लग्नतिथी असतात. बाबांना विनंती आहे, आम्हाला कुठल्याच प्रकारचा अडथळा न येता त्यांनी आमच्याकडनं ही सेवा करू नये. अभंगाचा चिंता नका. महाराज म्हणतात, हा काला कोण करायचा आहे? भगवान कृष्णाने गोकुळामध्ये गोपाळासोबत काला केला. पण त्या गोपाळांचा काय अधिकार आहे? महाराजांनी त्या अधिकाराचं चिंतन अत्यंत महत्वाचा अभंग सांगितलं. कोण केला काला? एकमेका देऊ मुखी सुखे घालू, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ आपण नेहमी भगवान गोपाळ कृष्ण कथा ऐकत असताय, कृष्ण कथा सांगायची आहे. पण काहीच अभंगाचं चिंतन म्हणावं या उद्देशाने थोडं चिंतन म्हणायचं आहे. अगदी अर्ध्या तासामध्ये नंतर आपल्या संकल्पित वेळेतच आपल्याला सेवा संपवायची. कोण अधिकारी नाही करायचा? तुकोबाराने सांगितलं, एकमेका देवमुखी. महाराज, जगतामध्ये हे अत्यंत अत्यंत कठीण आहे. स्वतः मिळवायचं आणि स्वतः मिळवल्यानंतर ते समाधापर्यंत वाटायचं, मला हा पुरुषार्थ आहे. विठ्ठल आमच्या संत महात्म्याने माझा पुरुषार्थ केला, तो आनंद स्वतः सेवन केला आणि स्वतः सेवन करून जगताला तो मुक्त हस्ताने आमच्या संत महात्म्याने वाटला. असे जे मंडळी असतील ते काल्याच्या ठिकाणी सेवी तो हारस वाटी तो सेवी तो हारस वाटी तो सेवन करून जगाला मुक्त हस्ताने वाटला. त्यातीलच आमचे संपत होणार. महाराज परमार्थात स्वतः एवढा पुरुषार्थ मिळवला की आजही त्यांची पुण्यतिथी नाथ मागा साजरी करतात. महाराज, याला काय म्हणा? संपत बाबांचा पुण्योत्सव नाथ मागा साजरा करतात. हा त्यांनी पुरुषार्थ मिळवला आणि मिळवल्यानंतर आपल्यालाही सांगितलं, तुका म्हणे तुम्ही चालायाची वाट, तुका म्हणे तुम्ही चालायाची वाट, तुका म्हणे तुम्ही चालायाची वाट, तुका म्हणे तुम्ही चालायाची वाट. स्वतः पुरुषार्थ मिळवला आणि आपल्या सर्वांना शांत ब्रह्मनाथांच्या ओट्यात टाकलं आणि सांगितलं, तुम्ही जर या मार्गाने गेलात ना, जगात तुम्हाला कुठंच अडथळा प्राप्त होणार नाही. तेनेच पंथे चालू लागला.
न पडे गुंता कोठे काही. अनेक मार्ग असतील, पण ज्या मार्गाने मी नाथांच्या संगतीमध्ये गेलो तुम्ही त्या मार्गाने जाणार. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा अडथळा पारणार्थिक वा व्यावहारिक येणार नाही. हा पुरुषार्थ बाबांनी मिळवला. पुरुषार्थ मिळवून पालखीसोबत अनेक मंडळी तिघही मंडळी गेली त्या काळामध्ये. पण फक्त नाथांच्या संगतीमध्ये बाबांचा पुण्य तो का होतो? कारण त्यांनी तो मिळवलेला अधिकार. आणि आपण एवढे भाग्यवान, आपण त्या संपत बाबांच्या आश्रित आहोत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे स्वतः मिळवायचं, स्वतः पुरुषार्थ करायचा आणि तो पुरुषार्थ मिळवण्यासाठी महाराष्ट्रांना काय कष्ट पडले ते कष्ट महाराष्ट्रांनाच नव्हते. संपत बाबांनी हा जो मार्ग काढला, भारत इतका खडतर मार्ग आहे. अजूनही बाबांच्या पैठणपर्यंतच्या वाटेत कुठल्याच प्रकारच्या रोडची व्यवस्था नाही. अजूनही आमचे मार्ग पाऊल वाटत आहे. पाऊल वाटा बंद झाल्या, पण आम्हाला त्याच वाटेने जायचं आहे. आता आज ही अवस्था आहे, तर त्या काळात अवस्था कशी होती? पातूर नंदापूर ते पिंदर आपण सर्व मंडळी, आता श्री कृष्णा भाऊ आहेत, आमचे हरिदादा आहेत, दयाराम भाऊ आहेत, ही सर्व मंडळी त्या वाटेने गेलेली आहे. सर्वांना त्याचा अनुभव आहे. पातूर नंदापूर ते पिंदरपर्यंत नुसतं दगड, नुसतं दगड. अजूनही आजही दगड आहे. मला आठवण आहे, आज काळाचं कीर्तन आहे. आठवण आहे मला काळाच्या कीर्तनाची, पण मला बाबांचं जीवन मांडायचं. कारण आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं की नवीन कीर्तनकार सांगायचा आणि त्याला बाबा असे होते हे सांगायचं, त्यापेक्षा आपणच का सांगायचं नाही, असा आमच्या बाळासाहेबांचा आदेश आहे. बाबांचं महत्त्व ज्यांना माहिती आहे त्यांना ते सांगता येईल. पातूर ते पिंदर अत्यंत खरं तर दगडामधून चालायचं आहे, पण बाबांनी आजही रस्ता तसा आहे. त्या काळात ते कसे चालले असते. महाराज पैठणच्या पुढं एक गाव आहे शेकट म्हणून, शेकट पळाव, आणि शेकट ते पारगाव जवळजवळ 8 किलोमीटर अंतर आहे. आणि रात्री 1 वाजता पालखी निघाली शेकट्यावर. हे सर्व मंडळी साक्षीदार आहे. श्रीकृष्णदा त्यासोबत चाललेले आहे. पाठीमागं अंधार, व्यवस्था नाही लाईटची. पालखीची फक्त एक डॉक्टरची गाडी असायची आणि डॉक्टरच्या गाडीच्या लाईटामध्ये पूर्ण महाराज पालखी चालायची. हो, कधी कधी लोक पडायचे कारण दगडी रस्ता. महाराज हे सहन त्यांनी केलं. माझा मुद्दा आहे का? एकमेका देवमुखी स्वतः परमार्थामध्ये कष्ट करून इस्टेट मिळवली आणि त्या इस्टेटचे वारसा आपण झालो. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे त्यांनी हे सहन भयंकर 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 केलं. त्या पारगावच्या रस्त्याने रात्री 1 वाजता पालखी गेल्या शेकट्यावरून महाराज अनेक लोकांना झोपा यायचा. त्यावेळेला जेवायची व्यवस्था काय होती? नुसतं कण्या, कुठं कुठं भाकरी आणि कुठं कुठं ती लापशी बनायची. महाराज हे ऐकताना सोपं वाटते, पण त्यांनी हे जे अनुभवलं महाराज त्यांना किती कष्ट पडले असतील. की महाकष्टे मिळविले अत्यंत कष्ट सहन करून त्यांनी हे धन मिळवलं. मला तर आश्चर्य वाटतं की मी या क्षेत्रात अधिकारीच नाही, पण तरी सुद्धा चमत्कार माझ्या श्री गुरुरायाचा
दाता स्वानंदाचा लाभ झाला. माझ्या गोरे बाबांचा चमत्कार असा आहे की अत्यंत निकृष्ट ही नसणारी मंडळी आज त्यांनी महाराज या अधिकारावर पोहोचवली. हा त्यांचा चमत्कार म्हणजे स्वतः अत्यंत कष्ट केले आणि कष्ट करून राजपाट उभा केला आणि त्या राजपाटावर आज आम्हाला बसून दिली. एकाएकी केला निराशिता धनी. जेव्हा बाबांनी आम्हाला या क्षेत्रात आमचा प्रवेश झाला, महाराज संपत बाबांनी मांडीवर घ्यायचं, मांडीवर घ्यायचं आणि वेळ प्रसंगी बाबांनी महाराज कान मारायचा. धनदास महाराज हे असं नाही होय, असं आहे. करुणी सायासची कविती. म्हैसपूरहून छकडा निघायचा नथू पाटलाकडून, काठपूरला छकडा जायचा. छकड्यामध्ये धोरकरी आणि आम्ही दोघं मागं. बाबांनी मांडीवर घ्यायचं. अगदी मी लहान होतो ते मला दृश्य करून आठवतो. आणि बाबांनी महाराज गीता मला तिथे शिकवली. अत्यंत कष्टाने त्यांनी हे मिळवलं आणि कष्टाने मिळवून आमच्यासाठी राजपाट उभा केला. एकमेका देऊमुखी स्वतः अत्यंत काबाड कष्ट करून इस्टेट मिळवली आणि त्या इस्टेटवर आम्हाला उभं केलं. हा जो महात्मा आहे, असा जो महात्मा असेल, तुकोबाराय म्हणतात, हा आहे काल्याचा अधिकारी. विठ्ठल विठ्ठल. आज जगात अनेक श्रीमंत मंडळी आहे, ज्यांच्याकडे किती पैसा आहे त्यांनाही माहिती नाही, पण दुसऱ्याकडचा तो पैसा नाही. ज्याला भेटकर आपल्याकडे भरपूर पैसा आहे, ज्याला पैशाचा अहंकार असेल ना, कुठल्याही एखाद्या मानाचा एखाद्या पदाचा अहंकार जर असला मला त्यावेळी एकच काम करायचं, स्मशानात जायचं. स्मशानात आणि जळलेलं प्रेत पाहायचं आणि तिथली जे त्याची जे अस्थि असते ती थोडी अस्थिची राख घ्यायची आणि मनात सांगायचं, बाळ एक दिवस तुझी अवस्था हीच होणार आहे. विठ्ठल माणूस जीवनात पाप करणार नाही. काय सांगतो मी, स्वतः खूप मिळवलं, पण ते मिळवल्यानंतर ते लोकांना वाटण्यासाठी महाराज अवतार संतांचा बसावा लागतो. आमच्या संत महात्म्यांनी स्वतः मिळवलं आणि समाजाला वाटलं. काला वाटू सेवन केला आणि समाजापुढे महाराज मुक्त हस्ताने वाटला. अशा बाबांचा पादुका महोत्सव आपण साजरा करत आहोत. विठ्ठल बाबांनी स्वतः मिळवलं असतं, ते जर आपल्याकरता ठेवलं नसतं तर महाराज आपल्याकरता काही उपयोग झाला नसता. पण बाबांनी ते जर मिळवलं आणि आपल्यासाठी महाराज राजपाट उभा करून ठेवला. एकमेका देऊ आणि
एकमेकात तो प्रसाद वाटल्यानंतर सुखे घालू हुंबरी. अनेक एकमेकांना तो काना वाटल्यानंतर घरात ते आनंद सेवन करायचे आणि आनंदाच्या भरामध्ये महाराज त्याने अनेक खेळ खेळायचे. विट्टी दांडू चेंडूल गोडी हमामा हुंबरी विटी दांडू हे खेळ त्यांनी खेळले आणि तो खेळाचा आनंद त्यांना महाराज एवढा आनंद झाला. ते गोपाळ हा आनंद सेवन केल्यानंतर देवाला सांगतात, देवा आता या जन्मात हा आनंदाने सेवन केला, पण पुन्हा आनंद सेवन करण्यासाठी आम्हाला पुन्हा जन्मरे बघायचं पहिलं कळलं. सेवन केल्यानंतर जगाला वाटला आणि तृप्तीचे आनंदाचे आनंद सेवन तृप्त झाले आणि तृप्त झाल्यानंतर ते देवाला विनंती करतात, देवा
या जन्मात तर हा आनंद आम्ही सेवन केलाय, पण पुढल्या जन्मात सुद्धा आम्हाला हाच आनंद सेवन करण्यासाठी जन्म पदोनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात. आपण आज ज्या कालाकरता इथे जमलोय त्या काल्याचं हे महत्व आहे. महत्व नुसतं काल्याची पुडी घेऊन तो काला खाणं, ते पुडी घेऊन घरी जाणं म्हणजे नुसतं खाणं नाही. त्या काल्याचं महत्व समजलं. आता हा जो इथं काला झाला, तुमच्या घरी तुम्ही 1 किलो पोहे आणले, त्यात 1/4 किलो डाळ टाका, दही टाका, पाव लिटर साखर टाका, एकत्र करा आणि खा, असा लागेल तर नामोद दिली. कारण कसं आहे, या पोह्यावर, या काल्यावर हरिनामाचे संस्कार होते. अहो, या काल्यासाठी, या काल्याचं महत्व एवढं आहे की स्वर्गाधिक देव सुद्धा हा काला आम्हाला मिळावा यासाठी देव तसा देणार नाही म्हणून यमुनेत मासे वैकुंठी तो ऐसे नाही प्रसाद सेवन करणार आहोत. तो प्रसाद आहे, तो नुसतं काला नाही. कारण त्या काल्यावर झालेले हरिनामाचे संस्कार आणि त्या संस्कारामधून जो काला प्राप्त झाला त्या काल्याने हा स्थूलदेह पुष्ट होणार आहे, सूक्ष्मदेह तोही पवित्र होणार आहे. असा अत्यंत महान पवित्र काला गोपाळ म्हणतात, देवा या जन्मात आम्ही हा सेवन केला, पण पुढं हा काला खाण्याकरता आम्ही पुन्हा जन्म घेऊ. उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. म्हणजे एवढा काला महत्वाचा आहे. आणि तेही संपत बाबांच्या संगतीचा हे अत्यंत आनंद आहे. म्हणताय का, जरी काला महत्वाचा असला तरी त्या काल्याला संताचा जर स्पर्श नसेल. आणि महाराज एक महत्वाचं बोलतो, काला फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय, बाकी संप्रदाय असतील त्यामध्ये काल्याचं कीर्तन नाही. काल्याच्या कीर्तनाने फक्त आणि फक्त वैष्णव लागतात आणि वैष्णवांनी तो काला केलेला आहे. इतकं काल्याचं महत्व. उपदोनिया पुढती येऊ पुन्हा आम्ही जन्म घेऊ आणि हा काल्याचा आनंद सेवन करू. महाराज शंकाशी आहे, पुन्हा जन्म घेऊ म्हणजे ते काय आपल्या हाती आहे? कारण जन्म घेण्याचं प्रयोजन सांगितलं, काला खाऊ दहीभात. दहीभाताचा काला खाण्याकरता आम्ही जन्म घेऊ. तो दहीभाताचा काला कुठं भेटतो, कोण्या देहात भेटतो? फक्त आणि फक्त मानव देहात. आणि मग मानव देह मिळणं मला एवढं सोपं आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही